मार्गशीर्ष गुरुवार विशेष आज आपण ही सात्विक नैवेद्याची कांदा लसूण विरहित थाळी बनवलेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। जास्त भांड्याचा पसारा न करता झटपट अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये बनवून तयार होणारी ही थाळी अगदी पौष्टिक अशी थाळी बनवलेली आहे। त्यामध्ये आपण मसाले भात बनवलेला आहे, आलू मटारची भाजी, करडईची सुकी भाजी, त्याचबरोबर गिलक्याची भजी काढलेली आहे आणि अगदी एक पौष्टिक लाडू ठेवलेला आहे। अशा पद्धतीने साधी सोपी आपली ही आज थाळी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे आजची देखील परिपूर्ण आणि भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि आजची ही थाळी बनवत असताना आपण कांदा लसूणचा अजिबातही वापर न करता छान अशी ही सात्विक नैवेद्याची थाळी बनवताना सर्व टिप्स पाहणार आहोत, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि भरपूर टिप्स आहेत अशाच नवनवीन दररोज सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष सात्विक नैवेद्याची कांदा लसूण विरहित थाळी तयार करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आलू मटारची भाजी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी मटार, तर एक वाटी बटाटा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक घेतलेला आहे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर असेल किंवा खोबऱ्याचे काप एवढे सर्व साहित्य या ठिकाणी यूज केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी वाटण करण्यासाठी या ठिकाणी अगदी पातळ अशा स्लाइस केलेल्या खोबरं छान असं तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। हे पहा, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर छान असं कुरकुरीत खोबरं भाजून तयार झालेलं आहे, ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। नंतर त्याच कढईमध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर अद्रक घेतलेला आहे। पूर्णपणे या रेसिपीमध्ये आपण कांदा लसूणचा अजिबातही कुठेही वापर करणार नाही, त्याचबरोबर कांदा लसूण घातलेले जे मसाले असतात ना, त्या मसाल्यांचा देखील या ठिकाणी कुठेही यूज करणार नाही। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची, 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यानंतर थोडीशी खडी मसाल्यामध्ये मिरे, त्यानंतर तमालपत्र टाकलेलं आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त दालचिनी वगैरे थोडासा स्ट्रॉंग फ्लेवरचा जर तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही इतरही मसाले यामध्ये ॲड करू शकता, परंतु लहान मुलांचा विचार करून देखील मी ही भाजी कमी तिखट बनवत आहे। हलकासा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान असं 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलं। टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत, थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। त्याच कढईमध्ये तेल टाकायचं। या ठिकाणी तुम्हाला जर जास्त तर्रीदार भाजी आवडत असेल तर तुम्ही तेलाचा वापर थोडा जास्त केला तरीही चालणार आहे। मी अगदी कमी म्हणजे थोडासा मध्यम असा एवढा तेलाचा वापर केलेला आहे। तेलामध्ये मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, त्यानंतर काही मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत। त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर साधारणतः 2 चमचे टाकलेली आहे। ही फक्त मिरचीमुळे कलर येतो, परंतु भाजी तिखट होत नाही। धना पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची। कढीपत्ता अगोदरच तेलामध्ये टाकला तर तेल खूप उडतं, त्यामुळे अशा पद्धतीने मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। त्यानंतर हिरवा फ्रेश वाटाणा टाकलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बटाट्याची साल काढून स्वच्छ कट करून तो स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेला होता, तो बटाटा यामध्ये टाकलेला आहे। आता गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंदच ठेवलेला आहे आणि मंद आचेवर छान असा 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। हे पहा, त्यानंतर मसाले करपू नये यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, साधारणतः अर्धा चमचा एवढं मीठ टाकायचं, व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपल्याला हा बटाटा शिजेपर्यंत ते मसाले तळाला करपू नये यासाठी झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपण ग्रेव्हीचं जे वाटण आहे ते करून घेणार आहोत। आता टोमॅटोमध्ये देखील थोडंसं फार पाण्याचा अंश असतोच, त्यामुळे पाणी न टाकता अगदी जेवढं जास्त बारीक वाटून घेता येईल तेवढा मसाला आपण हा बारीक वाटून घेणार आहोत आणि पाण्याचा वापर करणार नाही, कारण यामध्ये टोमॅटोमध्ये पाणी असतंच त्यामुळे, आणि कमीत कमी पाण्याचा जरी वापर केला तरी कमीत कमी वापर करा आणि घट्टसर बारीक असा मसाला वाटून घ्या। या ठिकाणी बटाटा देखील छान असं सॉफ्ट झालेला आहे, शिजलेला आहे, त्यामध्ये आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकणार। साधारणतः 3 लोकांना पुरेल, 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही सर्व रेसिपी करत आहोत, त्या प्रमाणानुसार सर्व भाजी वगैरे आपण तयार करणार आहोत। आता या ठिकाणी हे जे ग्रेव्हीचं वाटण आहे ना, ते वाटण आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं मोठ्या आचेवर परतवून एकसारखं हलवत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। ग्रेव्हीचा अंदाज घेत तुम्हाला घट्ट पातळच्या अंदाजानुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। हे पहा, गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटं मी हे परतवून घेत आहे।
त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं होतं 2 मिनिटासाठी. व्यवस्थित असं आपलं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी आवश्यकतेनुसार आपल्याला टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते क्लीन करून घेतलं. ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, हलकीशी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत. त्यानंतर अगोदर आपण बटाटा शिजवण्यासाठी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता आपण फक्त अर्धा चमचा एवढं मीठ टाकणार आहोत. मोठ्या साईजचा थोडासा चमचा होता, त्यामुळे अगोदर अर्धा चमचा आणि आता अर्धा चमचा अशा पद्धतीने 1 ते 1.25 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची. अगदी 10 मिनटं व्यवस्थित अशी मंद आचेवर छान अशी ग्रेव्ही शिजवून घेतल्यानंतर कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी व्यवस्थित अशी ही गॅस बंद करून झाकून ठेवणार आहोत. या ठिकाणी आलू मटरची आपली ही ग्रेव्हीची भाजी तयार आहे. त्यानंतर मसाले भात करण्यासाठी भाज्या घेतलेल्या आहे. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील ते घेऊ शकता. शेंगदाणे, अद्रक, हिरवी मिरची, त्यानंतर तमालपत्र, त्याचबरोबर 1 मोठी वाटी भरून एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये शेंगदाणे टाकायचे. त्यानंतर हिरव्या मिरच्या स्लाइस केलेल्या त्या टाकलेल्या आहे. आता शेंगदाणे छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकलेलं आहे. 1 चमचा जिरं छान असं तेलामध्ये फुलल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले. तर या ठिकाणी कांदा आणि लसणाचा वापर करणार नाही, त्यामुळे अद्रक टाकलेलं आहे, किसून घेतलेलं अद्रक. त्यानंतर खडे मसाल्यामध्ये मिरे, लवंग असेल, तमालपत्र, त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यानंतर लाल मिर्च पावडर टाकणार आहोत. साधारणतः 1 चमचा एवढी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा एवढी हळद. सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ज्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या त्या तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी त्यानंतर सर्व भाज्या आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेतल्यानंतर भिजत घातलेला जो तांदूळ होता तो तांदूळ यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता यामध्ये या ठिकाणी आपण 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित अशी धना पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि जो तांदूळ आपण भिजत घातलेला होता त्यामधील पाणी काढून टाकलेलं आहे आणि हा तांदूळ आपण यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी भिजत घातलेला जो तांदूळ असतो ना तो पटकन शिजतो, त्यासाठी आपण 15 मिनटं व्यवस्थित असा भिजत घालायचा. त्याचबरोबर अशा पद्धतीने व्यवस्थित असा परतवला की तो भात चवीला अतिशय छान असा लागतो. आता या ठिकाणी तांदूळ आपण भिजवून घेतलेला होता, त्यामुळे तो पटकन शिजणार आहे. यासाठी तांदूळ भिजेल एवढंच आपण यामध्ये पाणी टाकायचं. हे पहा. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकायचं. व्यवस्थित सर्व जिन्नस आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर झाकण लावायचं आणि अगदी 2 शिट्ट्या, मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून आपण हा भात शिजवून घेणार आहोत. मसाले भात तयार होत आहे तोपर्यंत आपण करडईची भाजी करणार आहोत. कारण नैवेद्याचं ताट म्हटलं ना की त्यामध्ये भाजी असलीच पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी करडईची भाजी करण्यासाठी स्वच्छ धुवून ती कट करून घेतलेली आहे. मसाला करण्यासाठी आपण या ठिकाणी शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घेतल्या. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे. 1 चमचा एवढं जिरं छान असं तेलामध्ये तळल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेली करडईची भाजी टाकलेली आहे. तेलामध्ये करडईची भाजी व्यवस्थित अशी 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची, जेणेकरून भाजीचा जो रंग आहे तो छान असा टिकून राहतो. त्यानंतर अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं. त्यानंतर झाकण ठेवून ही भाजी आपण व्यवस्थित अशी 5 ते 7 मिनटामध्ये शिजवून घेणार आहोत. भाजी आपली शिजवून तयार होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. भाजी देखील व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता यामध्ये हा शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचा कूट जो आहे तो व्यवस्थित असा टाकल्यानंतर मिक्स करायचा आणि 5 मिनटासाठी ही भाजी अशीच मध्यम आचेवर झाकून ठेवायची. हे पहा. व्यवस्थित असा मिक्स केल्यानंतर आपण हा झाकून ठेवणार आहोत आणि आपली करडईची भाजी अवघ्या 5 मिनटामध्ये बनून तयार होते. 5 ते 7 मिनटामध्येच ही भाजी बनून तयार होते. हे पहा. करडईची भाजी या ठिकाणी बनवून तयार आहे. आता आपण गरमागरम गिलक्याची घोसाळ्याची भजी करणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी
बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण इनो सोडा कशाचाही वापर न करता ही घोसाळ्याची भजी करणार आहोत. त्यासाठी अगदी कोवळी कोवळी घोसाळी होती ती आपण छान अशी कट करून ठेवलेली आहे. त्यानंतर काही मसाले यामध्ये टाकलेले आहे. त्यामध्ये लाल मिरच पावडर, हळद, त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर ओवा छान असा हातावर क्रश करून टाकला की त्याचा वास छान असा भज्यामध्ये येतो. मीठ टाकायचं, साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. पाणी टाकायचं आणि हलकंसं आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता घोसाळ्याची भजी जी असतात ना, ताजी आणि कवळी घोसाळी असेल ना, त्यामध्ये फक्त लिंबू पिळलं तरीही ही भजी छान अशी खुसखुशीत होतात. यामध्ये सोडा, इनो कशाचाही वापर न करता देखील फक्त लिंबू पिळून देखील ही छान अशी भजी तयार होतात. हलकंसं व्यवस्थित असं आपण हे मिक्स करायचं. या ठिकाणी थोडंसं घट्टसरच आपण हे पीठ ठेवलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये ज्या चकल्या करून घेतलेल्या आहेत त्या सर्व यामध्ये टाकायच्या. आवश्यकतेनुसार आपण यामध्ये टाकणार आहोत. कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता आपण गरमागरम ही घोसाळ्याची भजी करून घेणार आहोत. आता ही भजी काढण्याच्या अगोदर मी चपाती लाटून घेतलेली आहे. भजी करण्यासाठीचं पीठ रेडी आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये तांदूळाच्या पापड्या आपण तळून घेणार आहोत. या पापड्यांची रेसिपी मी उन्हाळ्यामध्ये यूट्यूबवर शेअर केलेली होती. ती तुम्ही माझ्या चॅनलवर नक्कीच पाहू शकता. छान अशा पांढऱ्या शुभ्र आपण या तांदळाच्या पापड्या आणि दुप्पट तिप्पट फुलणारे पापड्या तयार केल्या होत्या. त्या पापड्या या ठिकाणी अगदी 2 ते 3 मी तळून घेणार आहे. त्यानंतर गरमागरम मी नंतर राहिलेल्या पापड्या आणि भजी तळून घेणार आहे. आता फक्त मी तुम्हाला एक भज्याचा घाणा काढून दाखवणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जास्त पीठ घ्यायचं नाही. चकल्यांना, घोसाळ्याच्या चकल्यांना अगदी थोडंसं पीठ राहील अशा पद्धतीने चकल्या छान अशा सोडायच्या. ज्या पद्धतीने आपण बटाट्याची भजी करतो ना, त्याच पद्धतीने आपण ही गिलक्याची भजी देखील करून घेत आहोत. आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ही गिलक्याची भजी छान अशी तळून घ्यायची. हे पहा, अगदी व्यवस्थित अशी आपली ही भजी सर्व तेलामध्ये सोडून तयार होत आलेली आहे. आणि मध्यम ते मोठ्या आचेवर ही गिलक्याची भजी आपण तळून घेणार आहोत. हे पहा, या ठिकाणी घोसाळ्याची भजी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे. आपण ती ताटामध्ये काढून घेतलेली आहे. अगदी पाहू शकता तुम्ही, छान अशी खुसखुशीत ही भजी तयार झालेली आहे. कारण कोवळी घोसाळी असेल ना, आणि हलकंसं पीठ आपण जास्त घट्टसर ठेवायचं नाही, थोडंसं पातळ ठेवलं ना आणि लिंबूचा वापर केला तर छान अशी खुसखुशीत ही भजी तयार होतात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाले भात देखील छान असा बनवून तयार झालेला आहे. भाताची शीतं हलवल्यानंतर देखील अजिबात तुटणार नाही, इतका छान असा मोकळा मौसूत आपला हा भात तयार झालेला आहे. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित असा मिक्स करायचा आणि आपला गरमागरम हा मसाले भात या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. आता चपाती देखील मी लाटून घेतलेली आहे. आणि स्वीटमध्ये म्हणाल ना तर थंडीचे दिवस आहे, लाडू इतकी पौष्टिक पदार्थ कोणताच नाही. त्यामुळे मी कोणताही स्वीट पदार्थ न बनवता या ठिकाणी लाडूच ताटामध्ये ठेवणार आहे. सर्व पदार्थ आपले बनवून तयार झालेले आहे. आपण ते गरमागरम सर्व थाळीमध्ये सर्व करत आहोत. अगदी 45 मिनटामध्ये नियोजनबद्ध जर आपण ही थाळी बनवली तर अगदी 45 मिनटामध्ये बनवून तयार होते. सर्व पदार्थांसाठी लागणाऱ्या सर्व जिन्नस जर आपण ताटामध्ये काढून अगोदरच ठेवल्या, सर्व हाताशी असेल ना तर पटपट सर्व पदार्थ आपल्याला बनवून तयार करता येतात. त्यामुळे नियोजनपूर्वक ही थाळी कशा पद्धतीने बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचा उपवास करत असाल तर ही थाळी आज गुरुवारच्या संध्याकाळच्या उपवास सोडवण्यासाठी, नैवेद्यासाठी नक्कीच तयार करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये तुम्हाला आणखीन कोणकोणते मेनू पाहायला आवडतील, पदार्थ पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.